पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 पवित्र पोर्टल शिक्षण सेवक प्राप्त यादीनुसार कागदपत्रे पडताळणी प्रपत्र म्हणजेच त्या ठिकाणी डीव्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आवश्यक असणारी जी कागदपत्र आहे जी की तुमचं एकदा यादीमध्ये नाव आलं की तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागतं. 1 ते 8 दिवसांमध्ये म्हणजे एक साधारणतः 8 दिवसांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते आणि त्याला आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्या. अशाच प्रकारचा फॉर्म तुम्हाला डीव्ही साठी दिलेला असतो. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने प्रथमतः उमेदवाराचं नाव त्या ठिकाणी लिहायचं असतं. माध्यम, आता तुम्ही ज्या वर्गासाठी तुमची निवड झाली त्याचं माध्यम तुम्हाला लिहायचं असतं. मोबाईल नंबर, तुमचा जो चालू मोबाईल नंबर आहे जो की तुम्ही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करताना वापरलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी वापरायचा असतो. ईमेल आयडी, पहा तुम्ही रजिस्ट्रेशन करताना ईमेल आयडीचा वापर केलेला आहे तर ईमेल आयडी त्या ठिकाणी तो वापरायचा असतो. यादीतील क्रमांक, आता तुमचा त्या यादीमधील क्रमांक कोणता आहे. आता यादी आपण जर पाहिली तर एकच यादी असते, संपूर्ण एक यादी आहे, त्या यादीतील तुमचा क्रमांक विचारला जातो. पदनाम, आता पहा आता इथे पदनाम सगळ्यांना माहिती आहे शिक्षण सेवक हा कालावधी असतो आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर काही संस्था या 20%, 40%, 60% या स्वरूपाच्या देखील असतात. तर त्याच्यामध्ये पदनाम त्यानुसार तो पदनाम टाकायचा असतो. दुसरी गोष्ट, तुम्ही कोणत्या वर्गांसाठी तुमची निवड होत आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं असतं. ओके, आता या फॉर्म मध्ये समजून घ्या की इथे अनुक्रमांक दिलेला आहे, कागदपत्रांची यादी दिलेली आहे आणि पडताळणी अभिप्राय. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तुम्हाला आहेत किंवा नाही अशा प्रकारचा अभिप्राय त्या ठिकाणी लिहायचा असतो. हा ओरिजिनल फॉर्म आहे. अशाच प्रकारचा फॉर्म मी स्वतः, माझी निवड झाली त्यावेळेसला डीव्ही साठी मी स्वतः आपलं जे माध्यमिकचं शिक्षण विभागाचं जे खातं आहे त्या खात्यामध्ये मी गेल्या असता त्या ठिकाणी माध्यमिकची पडताळणी करत असताना अशा पद्धतीने 2 फॉर्म होते आणि ते दोन फॉर्म त्या ठिकाणी दिले गेले. त्याच्यामध्ये अशा पद्धतीची माहिती भरली गेली, ही संपूर्ण कागदपत्रे आहेत नाहीत आणि त्या ठिकाणी संपूर्ण मार्क केलं. त्यानंतर हे करत असताना तुम्हाला एक आधीच सांगून ठेवतो की तुमचे हे जे डॉक्युमेंट्स आहेत या डॉक्युमेंट्सचे तुमच्याकडे 2 सेट असणे आवश्यक आहे. ज्या वेळेसला तुम्हाला डीव्हीला जायचं असतं, डीव्हीला जाण्यासाठी तुमच्याकडे 2 सेट आवश्यक असतात. एक तर तुम्हाला तो शिक्षण विभागाला सबमिट करायचा असतो आणि एक तुमच्या संस्थेला किंवा तुमची जी शाळा आहे त्या शाळेला एक सेट तुम्हाला सबमिट करायचा असतो. असे 2 सेट त्या ठिकाणी आमच्याकडून घेतलेले होते. ज्या वेळेस तुमची निवड होईल त्यावेळेसला तुमच्याकडून देखील अशा प्रकारचे 2 सेट त्या ठिकाणी घेतले जातील. तर पाहूया आता कागदपत्र नक्की कोणती आहेत. SSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र, पहिले डॉक्युमेंट्स पहा, लक्षात ठेवा. SSCचं गुणपत्रिका व प्रमाणपत्र म्हणजे तुमचं मार्कलिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट अशा दोन्ही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत का, तर इथे आहेत लिहायचं असतं. त्यानंतर HSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र, लक्षात ठेवा हे संपूर्ण ओरिजिनल तुमच्या जवळ पाहिजे. हे ओरिजिनल तुमचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलं जातं. तुमच्या सोबत हे संपूर्ण डॉक्युमेंट हे ओरिजिनल पाहिजे, लक्षात ठेवा. HSCचं गुणपत्रिका व प्रमाणपत्र आहेत. ओके, तुम्हाला तिथं शेरा दिला जातो, अभिप्राय दिला जातो अधिकाऱ्यांकडून. 3 नंबरचं पहा, पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र. आता काही जर पाहिलं तर 1 ते 8च्या जागांसाठी आपण सर्वांना माहिती आहे 1 ते 5 साठी 12वी आणि डीएड जरी असली तरी होतं किंवा पदवी एखाद्याची पूर्ण असेल तर तो 1 ते म्हणजे अगदी 8वी पर्यंत असतो. पदवीनंतर तो 9वी 10वीच्या वर्गाला सुद्धा त्या ठिकाणी पात्र असतो. पहा, तर पात्रतेविषयीचा एक व्हिडिओ ऑलरेडी मी तुम्हाला दिलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता. किंवा ऑलरेडी तुम्हाला माहिती असतं की ग्रॅज्युएशनचा जो कॅन्डिडेट आहे तो अगदी 9वी 10वीच्या वर्गांना देखील असतो. पोस्ट ग्रॅज्युएशनचा जर पाहिलं तर तो 11वी 12वीला असतो. तर या ठिकाणी पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर गुणपत्रिका ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, आपला जो रिझल्ट असतो तो रिझल्ट म्हणजे आपला पदवीचा, आणि गुणपत्रिका म्हणजे तुम्हाला ऑलरेडी याच्या आधी सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला विद्यापीठाची एक पदवीचं प्रमाणपत्र मिळतं, ते प्रमाणपत्र देखील तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असतं. पदव्युत्तर पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र, आता ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांची तुम्हाला गुणपत्रिका व प्रमाणपत्र दोन्हींचीही आवश्यकता असते. पडताळणी अभिप्राय त्या ठिकाणी यस किंवा आहे असं केला जातो. त्याच्यानंतर ज्यांचं डीएड आहे, पहा आता 5 नंबरचा डीएड गुणपत्रिका व प्रमाणपत्र
ज्यांना तुमच्या आता वर्गानुसार तुम्ही समजून घ्या, यामध्ये तुमच्या ज्या डिग्री नाही, तुमची डिग्री नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इथे कॉलम मध्ये लिहावं लागतं निरंक. काय लिहावं लागतं? निरंक असं लिहावं लागतं. आता डीएड गुणपत्रिका व प्रमाणपत्र. आणि एक लक्षात ठेवा, इथे त्या कॉलमच्या पुढेच तुम्हाला इथे थोडक्यात लिहावं लागतं की तुमच्या गुणपत्रिकेत तुमचे पर्सेंटेज किती आहे ते ब्रॅकेटमध्ये त्या ठिकाणी आम्हाला लिहायला लावलेले होते. तुमचे पर्सेंटेज किती आहेत पहा. डीएड गुणपत्रिका व प्रमाणपत्र ते सुद्धा इथे आहेत म्हणून लिहायचं. बीएड, ज्यांचं बीएड झालंय त्यांची गुणपत्रिका व प्रमाणपत्र ते देखील लिहायचं असतं. टीईटी, सीईटीईटी गुणपत्रिका व प्रमाणपत्र. आता ज्यांचं सीईटीईटी असेल किंवा टीईटी असेल ते इथे मेन्शन करायचंय तुम्हाला. टीईटी किंवा सीईटीईटीचं गुणपत्र व प्रमाणपत्र असेल त्या दोघांची या ठिकाणी आवश्यकता असते. आता या ठिकाणी आपण जर पाहिले तर गुणपत्रिका ऑलरेडी आपल्याला ज्या वेळेसला पोर्टलला किंवा आपण निकाल पाहतो त्यावेळेसला आपल्याला गुणपत्रिका पाहायला मिळते आणि सर्टिफिकेट हे आपल्याला नंतर मिळतं प्रमाणपत्र. टीईटीचं आपल्याला जिल्हा परिषदेमधून घ्यायचं असतं आणि सीईटीईटीचं जे प्रमाणपत्र आहे किंवा सर्टिफिकेट आहे ते आपल्याला डिजी लॉकरला मिळतं. लक्षात ठेवा, ते सुद्धा तुम्हाला तयार ठेवायचं आहे. बऱ्याचदा सीईटीईटी मध्ये मिसमॅच होतो, त्यासाठी तुम्हाला रिक्वेस्ट करून ते मिळवायचं असतं आणि स्वतःकडे जतन करून ठेवायचं असतं. जर तुम्हाला ते वेगवेगळ्या नावाने, तुमच्या पतीचं नाव वेगळं असेल आणि वडिलांच्या नावाने जर ते असेल आणि तुमचं आधार कार्ड जर पतीच्या नावाने असेल तर अशा वेळेसला कुठेतरी तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा अफिडेव्हिट असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे की उमेदवाराचं जे स्वप्रमाणपत्राची जी प्रक्रिया आहे ती ऑलरेडी पूर्ण झालेली आहे आणि त्याचा देखील तुम्हाला त्याची पीडीएफ तुमच्याकडे उपलब्ध असते. ती पीडीएफची तुम्हाला एक प्रिंट काढून ठेवा. सर्वांनी त्याची प्रिंट काढून ठेवा, कारण की त्या ठिकाणी ती प्रिंट देखील मागितली जाते. अभियोग्यता परीक्षा निकालाची प्रत. 9 नंबरचा मुद्दा म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं टेट गुणपत्रिका आहे. लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. 8 आणि 9 नंबरचा एक तर तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेल्याचा पूर्ण फॉर्म आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही टेटचे तुमचं मार्क लिस्ट आहे ते तुम्ही ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. त्याच्या एक 4-5 तुमच्याकडे प्रत ठेवा, कारण की त्या खूप महत्वाच्या आहेत. कुठेही तुम्हाला त्याचा मागणी केली जाते, विचारलं जातं तुम्हाला त्या ठिकाणी. पहा, आता नियुक्तीचा प्रवर्ग कोणता आहे, तुमची कोणत्या कॅटेगरी मधून निवड झालेली आहे त्या निवडीचा वर्ग तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचा असतो डीव्हीच्या वेळेस. लक्षात ठेवा, ऑलरेडी त्यांच्याकडे हे सर्व माहिती असते. फक्त ते तुम्ही इथे बरोबर काय काय लिहिलंय, कसं कसं लिहिलंय हे सर्व चेक करत असतात आणि त्यांच्याकडे टिक मार्क करून घेत असतात. लक्षात ठेवा, त्यांच्याकडे ऑलरेडी सर्व ऑनलाईन त्यांच्या समोर एक पीसी असतो, लॅपटॉप असतो. त्या लॅपटॉपमध्ये आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन ऑलरेडी त्यांच्याकडे असते. फक्त ते आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स चेक करतात आणि आपली जी माहिती आपण भरलेली आहे ती संपूर्ण बरोबर आहे का हे डीव्ही मध्ये चेक केलं जातं. लक्षात ठेवा. आता इथे बघा, नियुक्तीचा प्रवर्ग, जात प्रमाणपत्र. आता कास्ट सर्टिफिकेट तुमचं त्या ठिकाणी पाहिलं जातं. ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र, ज्यांना व्हॅलिडिटी, ज्यांच्या कास्टची व्हॅलिडिटी निघते तर त्यांनी व्हॅलिडिटी सुद्धा काढून घेणं आवश्यक आहे. महत्वाची व्हॅलिडिटी सुद्धा असते. काहींची व्हॅलिडिटी जर निघाली नसेल तर निवड प्रक्रियेमध्ये एक लक्षात ठेवा की तुम्ही 6 महिन्यांच्या आतमध्ये किंवा 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये व्हॅलिडिटी करू, निवड झाल्यानंतरही तुम्ही दिली तरी चालते. पण जर आधीच असेल व्हॅलिडिटी तर तो खूप महत्वाचा प्लस पॉइंट असतो तुमचा, असं म्हटलं तरी चालेल. कारण की बऱ्याचदा काय होतं, विदाऊट इंटरव्ह्यूच्या किंवा विथ इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये, विदाऊटच्या नाही विथच्या प्रोसेसमध्ये ज्या वेळेसला तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेसला तुमचे डॉक्युमेंट्स पाहतात. डॉक्युमेंट्समध्ये समजा एखादा ओबीसी कॅटेगरीचा स्टुडंट आहे, त्याची व्हॅलिडिटी पूर्ण आहे आणि एकाची व्हॅलिडिटी ही अपूर्ण आहे. तर कधी कधी असं पण होतं, दोघं जर ॲव्हरेज असतील, जवळपास असतील आणि ती क्वालिटीला मान्यता देणारी संस्था जर असेल तर ते कधी कधी असं पण विचार करतात की ज्याची व्हॅलिडिटी रेडी आहे त्याला आपण पहिला प्रेफरन्स देऊया. कदाचित ज्याची व्हॅलिडिटी नाही ती निघेल किंवा निघणार नाही, हा सुद्धा मोठा त्यांच्या पुढे कधी कधी प्रश्न असतो. याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. म्हणून शक्यतो व्हॅलिडिटी जर असेल तर ती काढून ठेवा, तो खूप महत्वाची असते. राष्ट्रीयत्व व अधिवास 13 नंबरचा मुद्दा सगळ्यांकडे कंपल्सरी पाहिजे, नसेल तर तो म्हणजे असणारच आहे, कारण की डोमिसाईल कंपल्सरी केलं होतं तुम्हाला. राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र, एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, ज्या ज्या कास्टला आपण जर पाहिलं तर उत्पन्नाच्या दाखल्यावरून आपण नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र देखील काढत असतो, तर ते सुद्धा ज्यांना आवश्यक आहे त्यांनी काढून घेणं गरजेचं आहे.
त्यानंतर कम्प्युटर बेस तुमची जी एखादी एक्झाम तुम्ही दिलेली असते त्याच्यामध्ये CIT आहे, तर CITचं प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असेल तर त्या प्रमाणपत्राचा देखील तुमच्याकडे म्हणजे असणं आवश्यक आहे, ते तयार ठेवायचं. एखाद्याचं CIT नसेल तर त्याने घाबरून जाऊ नका. पूर्ण झालेलं नसेल तर पुढच्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण करण्याची संधी असते. महिला आरक्षणाचं प्रमाणपत्र इथे उल्लेख केलेला आहे, परंतु आता सगळ्या महिलांना हे आरक्षण लागू आहे, त्याच्यामुळे त्यांनी काळजी करायची गरज नाही. प्रमाणपत्र असलंच पाहिजे असं काही नाही या ठिकाणी. त्यानंतर शासन अधिसूचनेनुसार दिनांक 28 मार्च 2005 अन्वये तिसरे अपत्य नसल्याचा बाबतचा दाखला तुम्हाला एक त्यांच्याकडून अर्ज मिळतो. तो अर्ज तुम्हाला तुमच्या स्वहस्ताक्षरामध्ये लिहायचा असतो, तुमचं नाव लिहायचं असतं, तुमच्या कुटुंबातील अपत्य तुम्हाला किती आहेत हे त्या ठिकाणी मेन्शन करायचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला साईन करायची असते. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तिसरे अपत्य नाही या संदर्भात असणारा जे हमीपत्र आहे ते तुम्ही त्या ठिकाणी भरून द्यायचं असतं, हे लक्षात ठेवा. नियुक्तीचा प्रकार समांतर आरक्षण प्रवर्ग, तुमचा नियुक्तीचा प्रकार कोणता आहे? बरेच जण त्या ठिकाणी जर पाहिलं तर स्पोर्ट कोठ्यातून येतात, काही जण प्रकल्पग्रस्त असतात. हा प्रवर्ग कोणता आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा असतो. त्यानंतर ओळखपत्र बघा, एकतर आधार कार्ड पाहिजे तुमच्याकडे, पॅन कार्ड पाहिजे, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक ओळखपत्र तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. त्यातल्या त्यात आधार कार्ड तर प्रत्येकाकडे असेलच, पॅन कार्ड असेल तर अजून चांगलं असतं. कदाचित बऱ्याच ठिकाणी पॅन कार्डला देखील त्या ठिकाणी चेक केलं जातं, कारण की पॅन कार्ड हे आधार कार्डच्या आधारावरतीच निघतं आणि विविध ठिकाणी पॅन कार्डचा सुद्धा वापर केला जातो. पॅन कार्ड तुम्ही ज्यांनी काढून नसेल ठेवलं त्यांनी काढून ठेवा, कारण की पुढे आपल्याला बऱ्याचदा डॉक्युमेंटेशन करत असताना किंवा शालार्थमध्ये सुद्धा आपली माहिती भरत असताना किंवा आपलं खाते ओपन करताना निवड झाल्यावरती त्या ठिकाणी तुम्हाला ती पॅन कार्डची गरज पडते, त्यामुळे पॅन कार्ड देखील सर्वांनी काढून घ्या. त्यानंतर उमेदवार खेळाडू, अपंग, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन लागू असल्यास त्याचं प्रमाणपत्र हे ऑथेंटिक पाहिजे. आता बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट झालेला आहे. म्हणजे नुसतेच कुठून तरी स्पोर्टचं प्रमाणपत्र काहीतरी एखाद्या असोसिएशनचं घेऊन येणं आणि त्यावरती नोकरी मिळवणं हा सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रकार घडतोय, हे लक्षात ठेवा. तर अशा वेळेसला चुकीची डॉक्युमेंट जर निघाली तर तुमच्यावरती रीतसर कारवाई होईल, तुम्ही या भरतीतून बाहेर पडू शकता. त्यामुळे तुमच्याकडे असणारी कागदपत्र ही ओरिजिनलच पाहिजे, तेवढं लक्षात ठेवा. उमेदवार खेळाडू अपंग हे झालं. आताच 21 नंबरचा मुद्दा पहा, आजी सैनिक सवलत प्रमाणपत्र तुमच्याकडे जर असेल तर त्या प्रमाणपत्राचा देखील तुम्हाला वापर तुमच्याकडे ते पाहिजे आणि त्याचा वापर करून तुम्ही त्या जागांवरती अर्ज करू शकता, अप्लाय करू शकता, तुमची निवड. आणि यांच्या जागा भरपूर असतात माजी सैनिकांच्या, त्यांना सुद्धा त्याचा फायदा होतो. आणि शेवटी पहा 22 नंबरचा मुद्दा आहे पात्र अपात्र कारणासह. आता याच्यामध्ये खाली लिहिलं जातं, पात्र सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासली असून सर्वच्या सर्व योग्य आहेत किंवा बरोबर आहेत अशा पद्धतीचा स्टेरा दिला जातो. आणि खाली आपण जर पाहिलं तर बघा, या पडताळणी अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असते. खाली उमेदवाराची स्वाक्षरी देखील घेतली जाते, खाली तारीख लिहून घेतली जाते, पडताळणी अधिकाऱ्याचं नाव, त्याच पद्धतीने पडताळणी अधिकाऱ्याची सही, त्यांचा शिक्का या ठिकाणी दिलेला असतो. पात्र की अपात्र, जर अपात्र असेल तर त्याचं कारण सुद्धा दिलं जातं. कारण त्या ठिकाणी काहीतरी एखादं जर मिनी किंवा मायनस पॉईंट असेल तर तो त्या ठिकाणी लिहिला जातो. याच्या व्यतिरिक्त पहा, खालील कागदपत्रे आवश्यकतेनुसार लागतात. तर काय काय लागतं? सही, पत्ता, जन्मतारीख, ह्या गोष्टी ऑलरेडी तुमच्या चेक करतात ते. तुमची जन्मतारीख बरोबर आहे का, तुम्ही मेन्शन केलेली जन्मतारीख बरोबर आहे का, मग तुमच्याकडे त्याचा पुरावा, तुमच्याकडे तुमचा दाखला असणं गरजेचं आहे. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. तुमच्याकडे तुमचा दाखला म्हणजे तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा तुमच्याकडे ठेवणं आवश्यक आहे. त्यांनी म्हणले बघा, निवड यादीतील अनुक्रमांक, तुमचा जो निवड यादीतील अनुक्रमांक त्यांच्याकडे PDF असते, तुमचं नाव टाकलं का तुमच्या लगेच त्याचा अनुक्रमांक तयार होतो. आता इथे बघा 3 नंबरचा मुद्दा जो आत्ताच तुमच्याशी मी शेअर केला, जन्म तारखेचा शाळा सोडल्याचा दाखला देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र, याचा फॉर्म असतो, माझ्याकडे देखील एक आहे, मी तुम्हाला वाटलंच आपल्या टेलिग्राम ग्रुपला पाठवतो, तुमच्याकडे तो सेव्ह करून ठेवा किंवा तुमच्याकडे असेल देखील. नावात बदल असल्यास, आता हे तुम्हाला ऑलरेडी मी मगाशी सांगितलं, जर तुमच्या नावात बदल असेल तर मॅरेज सर्टिफिकेट, ॲफिडेव्हिट, गॅझेट यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे जर नावात बदल असेल तर. आणि हा जास्तीत जास्त प्रॉब्लेम कधी येतो? CETचं जे प्रमाणपत्र असतं, सर्टिफिकेट असतं, त्यावेळेसला हा प्रॉब्लेम येतो. किंवा कधी कधी फॉर्म भरताना तुमचं नाव आधार कार्डला पतीचं आहे आणि काही महिला बहिणींनी असं केलंय की त्यांच्या
वडिलांच्या नावाने फॉर्म भरले गेलेत. आपल्याला सूचना दिलेल्या होत्या की तुमच्या पतीच्या नावाने फॉर्म भरा, पण काहींनी वडिलांच्या नावाने भरले. काय हरकत नाहीये, काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट आणि एफिडेव्हिट असणं आवश्यक आहे. 6 नंबरचा मुद्दा पहा, पेसा क्षेत्रातील उमेदवार असल्यास मूळ अधिवास ठिकाण प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. अशा प्रकारचे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत, जेणेकरून तुमच्या मनामध्ये या व्यतिरिक्त जर कोणतीही शंका असेल नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुमच्यासाठी मी एक गोष्ट आता सांगून ठेवतो की प्रेफरन्स कसे द्यायचे या संदर्भातला खूप महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. माझा स्वतःचा अनुभव तुमच्याशी शेअर करून तुम्हाला 100% या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि नक्कीच सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.